मनोजदादा जरांगे पाटील यांचं 29 ऑगस्टचं आंदोलन हे मुंबईत होतंय। याबाबत बोलत असताना मला सांगायचंय, मुंबई आमची आहे, आंतरवली ही आमची आहे आणि सगळा महाराष्ट्र आमचा आहे। त्यामुळे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितलंय आम्ही आंतरवलीत उपोषण करणार आहोत। पण 70% लोकांची, मराठा बांधवांची इच्छा आहे की मुंबईला आंदोलन असावं। त्यामुळे मनोजदादांनी वेळोवेळी सांगितलंय गनिमी काव्यानं आम्ही मुंबईत सुद्धा आंदोलन करू शकतो, आंतरवलीत करू शकतो किंवा आणखी एखाद्या कुठल्या ठिकाणी करू शकतो। हा अंतिम अधिकार मनोजदादाचा आहे, परंतु सगळ्या मराठा समाजाची इच्छा आहे की मुंबईत आंदोलन झालं पाहिजे। मुंबईत काही बांधवांनी निवेदन सुद्धा ॲडव्होकेट आशिषराजे गायकवाड आणि मुंबई टीमने तिथं निवेदन देऊन परवानगी मागितली आहे, परंतु अंतिम अधिकार हा मनोजदादाचा आहे। जर मुंबईला जायचं झालं तर याच्या अगोदरचे 2 अनुभव आहेत की मुंबईत मराठी गेलेले आहेत आणि जर आंदोलन मुंबईत करायचं ठरलं तर तिथं कुणाच्याही परवानगीची आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगीची गरज लागणार नाही, कारण ते आंदोलनाचं ठिकाण आहे। स्वातंत्र्यपूर्व काळापासून आझाद मैदानावर आंदोलन होतात, त्यामुळे मराठ्यांना महाराष्ट्र मराठ्यांचा आहे, त्यामुळे कुणीही मुंबईत किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी मराठ्यांना रोखू शकत नाही। आणि विशेषतः मनोजदादांनी गेल्या 3 वर्षापासून लोकशाही मार्गाने सगळे आंदोलन केले, त्यामुळे हे सुद्धा आंदोलन दादा लोकशाही मार्गाने करणार आहे। मग ते मुंबईत करतील, आंतरवलीत करतील किंवा अन्य कुठं करतील, परंतु मुंबईत जर दादा आंदोलन करणार असतील तर आम्ही सगळे मराठी त्यांच्यासोबत ताकदीनं यायला तयार आहोत, एवढं मात्र नक्की।